नमस्कार, मी मीना कवडे. मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे. तर आपल्याकडे हे शिर्डीहून हे भैया आलेले आहेत, तर आपण यांचा परिचय जाणून घेऊ. तर तुम्ही कुठून आलेले आहे? शिर्डीवरून आलो आम्ही. अच्छा, तर कोण आहे लग्नाचं? आमचा मुलगा आहे. तर हा तुमचा मुलगा आहे. हो, हा मुलगा आहे. तुझं नाव सांग ना. माझं नाव साहिल लक्ष्मण कोकाटे. मी आता सध्या पुण्यामध्ये जॉबला आहे. तुझं शिक्षण काय झालेलं आहे? माझं 12वी झालेलं आहे आणि ITI केलेलं आहे. अच्छा, तर मग पुण्याला कुठं जॉब करतो तू? पुण्याला मी आता फिएट कंपनीमध्ये जॉबला आहे. अच्छा, कुठं आली ती कंपनी? रांजणगाव आहे मेडिसिन. ओके. तर राहायला तिथंच आहे का मग? हो, तिथं बॅचलर. मुलांसोबत राहतो. अच्छा. ग्रुपमध्ये तर राहतो. तुम्ही कुठं मग गावाकडं असता का? नाही, आम्ही शिर्डी संस्थाला सर्व्हिसला आहे. म्हणजे शिर्डीमध्ये जॉबला पण शिर्डीला आहे. जॉबला आहे. साहेबगाव संस्था. मग तुमचं गाव कोणतं आहे? मूळ गाव आमचं सासनळी आहे. तर- हल्ली राहायला सावलीवरला आहे. शिर्डीच्या बाजूला 5 किलोमीटर. अच्छा, तर मग गावाकडे तुमची शेती वगैरे आहे का? हो, शेती आहे. 1 एकर शेती आहे. तिथं घर आहे, 1 गुंठा जागा आहे. आई वडील भाऊ वगैरे तिकडे राहतात. आम्ही गावाकडे. इकडे नोकरीमुळे इकडे जागा मग घेतली. इकडं तुमचं स्वतःचं घर आहे का? स्वतःचं घर आहे. हा, हो. तिथं 2 ठिकाणी जागा आहे. पहिला अर्धा गुंठा आहे, नंतर 1.5 गुंठा आहे. असे 2 गुंठे जागा आहे तिथं. आणि घर बीर बांधलेलं आहे ऑलरेडी सगळं. ओके तिथं. तर मग तुम्ही शिर्डीला राहता आणि ह्यो पुण्याला राहतो. हो, असं आहे. मग तुम्हाला एकच मुलगा आहे का? एकच मुलगा आहे आणि एक मुलगी. मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झालेलं आहे. हो. तर तुझं जन्मतारीख काय आहे? माझी जन्मतारीख 28/9/2003. अच्छा. तर त्याच्या आता साईबाबांच्या कृपेने एवढीच आमची अपेक्षा आहे. आमच्या मुलाला चांगलं मन मिळावी, असं व्यवस्थित मुलगी मिळावी. सगळं अच्छा. आम्हाला घरदार आम्हाला सांभाळून घ्यावं व्यवस्थित. हा, तर एकच सेवा मुलगा आहे ना करावी. तुम्हाला? एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. तर तुम्हाला पेमेंट किती मग इथं शिर्डीला? आम्हाला जवळजवळ आता 42-43 हजार पेमेंट आहे. अच्छा. परमनंट जॉब आहे. परमनंट जॉब आहे हो. म्हणजे गव्हर्नमेंटच आहे ना ते? गव्हर्नमेंट. हो. आणि तुला किती पेमेंट आहे? लागू आहे. मला 22,000 रुपये आले. 22,000 रुपये. PF वगैरे कटून आहे का? PF कटून वगैरे सगळं तेवढं होतं. 22,000 रुपये. त्याचं आम्ही जरी जे करतो ते मुलासाठी करतो. आता मुलीचं लग्न झाले, त्याचं जे आहे समजा त्याच्यासाठीच आम्ही करतोय ना सगळं. बरोबर आहे. त्याच्यामुळे जरी सुनबाई आली तर तिला पण आम्ही हात बार लावून सगळं म्हणजे सांभाळून घ्यायला. अच्छा. तिने तर तुमचं म्हणजे आम्हाला घर सांभाळून घेण्यासाठी जे 2 प्लॉट आहे ते किती आहे तुमचे? तो पहिला अर्धा गुंठा आहे. हां. त्याच्याच बाजूला 2-3 प्लॉट सोडून 1.5 गुंठा आहे. अच्छा. तिथं पण बांधकाम केलंय. आता फरशी वगैरे बाकी आहे. म्हणजे दिवाळीपर्यंत म्हणजे आम्ही बांधकाम चालू आहे नवीन तिथं? घरात राहायला जाऊ शकतो. अच्छा. म्हणजे आणि मग तुम्ही आता हे पहिलं already- जुनं घर हे नाही, ते पण ठेवू, ते भाड्याने वगैरे देऊ. अच्छा, ते किती मोठं आहे मग जुनं? ते मोठं आहे. 3 रूम आहे. टॉयलेट, बाथरूम, बोअर बिल, लाईट वेटिंग कनेक्शन सगळं आहे. अच्छा. तिथं सगळं आहे. आणि तर- दुसऱ्या बी 3 रूमचं काम केलेलं आहे. फक्त फरशी बाकी राहिले. हां. फरशी, किचन वाटा वगैरे. हम्म. बाकी एक छोटीशी गिरणी आहे आपल्या घरचा धंदा म्हणून. हां, ती गिरणी घरचं घर. टाकलेली आहे. असं. अच्छा. सगळं व्यवस्थित आहे. साईबाबांच्या कृपेने सगळं चांगलं मग आहे. तुम्ही तुम्हाला भाऊ आहे का आणखीन? भाऊ आहे. आणि 2 आम्ही 3 जण आहे टोटल. मग तुम्ही वेगळे राहता का एकत्रच आहे पूर्ण? वेगळे राहतो. ते गावी राहतात चासनळीला. अच्छा. आणि मोठे भाऊ संजीवन कारखान्यामध्ये ओके. सर्व्हिसला. हां. माझा 2 नंबर. मी शिर्डी चालला. आणि ओके. लहान आहे आमचे गाडी चालवतात, शेती करतात. 3 जण भाऊ आहे आमची. एक बहीण तुमची आहे. शेती ते जास्तीची वेगळी वेगळी ना? हा, शेती वगैरे सगळे जास्तीची वेगळे. अच्छा. काही टेन्शन तर मग तुमची अपेक्षा काय? तुम्हाला कशी पाहिजे मुलगी, कशी पाहिजे? साधी म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेतलं नाही. मन मिळावं सगळ्यांना पाहिजे. समजून घेणारी पाहिजेत आणि आणि मन मिळावं पाहिजे. जॉब करणारे असेल तर चांगलंच आहे, किंवा हां. नसेल जॉब करणारे तरी चालेल. अच्छा. फक्त मन मिळालं पाहिजे. कामाधंद्यात सगळं हुशार शिक्षण पाहिजे. वगैरे मुलीचं? बाकीचं शिक्षण काय जसं आता असेल मुली तसं तर बा- सगळ्या 10वी 12वीच्या पुढे शिक्षण शिकलेल्या आता आहे. असतंच आहे. हां हां. शिक्षण जसं असेल तसं काही नाही. तर तुम्हाला म्हणजे मुलीकडनं काही 10वी, अपेक्षा नाही, 12वी, फक्त एक 12वीच्या समजून आसपास घेणारी असेल तरी आणि चालेल. हा, हां. सगळं सांभाळून घेणारी पाहिजे. अच्छा. बाकी तिला आमच्या मुलाचा कुठली जन्म काही- 2003चा आहे ना? 2003चा आहे. चालेल. तर चालेल. यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुमचा फोन नंबर सांगा ना. 2 नंबर माझा नंबर आहे 77 243 122. तुझा नंबर? वडिलांचा नंबर आहे माझा. मुलाच्या वडिलाचा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपला नंबर आहे 88-063-90-616. या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. तर आपल्याला तुम्ही ऑफिसला आले तर तुम्हाला कोणी सांगितलं आपलं ऑफिस? आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले मॅडम. अच्छा. व्हिडिओ बघितले त्यानंतर मग विचार केला. हां. तर मग तुम्ही आता ऑफिसला आले तर तुम्हाला कसं वाटतं ऑफिसला?
आहे का आपलं ऑफिस ते सगळं आहे की इथं? आहे ना, सगळं आहे. मग काही चांगलं वाटलं. इथं काही वाटतं का तुम्हाला काही असं फसवण्यासारखं? आल्याबद्दल आम्हाला समाधान वाटलं बा. म्हणजे तुम्ही जसं आम्ही ऑफिस बघून ते तुम्हाला व्हिडिओवर- समाधान वाटलं? व्हिडिओ बघत होतो हां. तसं ते पूर्णपणे खरं आहे बा. अच्छा, म्हणजे काही बघा काहीच आम्हाला नाराजी काही वाटत नाही. चालेल. तर सगळं ठीक, व्यवस्थित वाटतंय. चालेल. आम्हाला एक आत्मविश्वास आहे तेव्हा तुमच्याकडून आम्हाला स्थळ मिळेल बा. 100% असा चालेल. विश्वास आहे आम्हाला. ओके, चालेल. चालेल, धन्यवाद. आपल्या वधूवर सूचक केंद्र आहे, सर्व समाजासाठी आहे. घटस्फोटित, विधवा, विधूर, शेतकरी सर्व आहे. तर आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे. बसस्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला आपलं ऑफिस आहे. ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि आपलं ऑफिस रोज चालू असतं. तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता. ठीक आहे, सुट्टी वगैरे धन्यवाद. कधी नसते ना. कधीच सुट्टी नसते आपल्या ऑफिसला, कधी पण तुम्ही ऑफिसला येऊ शकता. ठीक आहे.